ಕರ್ನಾಟಕ ಗಡಿಯಲ್ಲಿ 400 ಕೋಟಿ ರಾಬರಿ ಪ್ರಕರಣ, ಕಿಶೋರ್ ಜಯೇಶ್ ನಡುವಿನ ಸಂಭಾಷಣೆ ವೈರಲ್ ಆಗಿದೆ. ಬರೀ ಮಧ್ಯವರ್ತಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ನ ಕಿಶೋರ್ ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ. ಕಿಶೋರ್ ಜಯೇಶ್ ಸಂಭಾಷಣೆಯಲ್ಲಿ ವಿಚಾರ ಬಹಿರಂಗ ಆಗಿದೆ. ಆಡಿಯೋ ವಾಟ್ಸಪ್ ಸಂಭಾಷಣೆ ಆಧಾರದ ಮೇರೆಗೆ ಇದೀಗ ತನಿಖೆಯನ್ನ ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ವಿರಾಟ್ ಬಂಧಿಸಿ ತನಿಖೆಯನ್ನ ನಡೆಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಖಾಕಿ. ಹಾಗಿದ್ರೆ ಆ ಆडिओದಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ ಬನ್ನಿ. आता कसं आहे की त्याच्यामध्ये जो मध्यस्थी माणूस आहे तो मोठा आहे. म्हणजे विराट आणि माझ्यामध्ये माणूस आहे तो फार मोठा माणूस आहे आणि मोठा पॉलिटिशियन आहे गुजरातचा. तर कसं आहे की हे सगळी स्टोरी त्याच्याकडे गेली. आता तो आत्ता याचा काल रात्री फोन आला होता विराटचा. तर तो काहीतरी अरेंजमेंट दुसरी करतो. आता त्या फंडच्या त्या पैशाचं काय झालं हे तो पण आता हे तो थोडासा तो पण इंटरेस्ट घेतोय. आता तो पॉलिटिशियन आहे तो. तर आता ते बोलतो की ते मी बोला आता ते मरू द्या मला, पण जे माझं आता झालं आहे ते तुम्ही मला मोकळा करा. की मला माझे पैसे तर जे घुसलेत, कारण माझ्या तर दुसरं काय संबंध नाही. इन्व्हेस्टर सारखा आहे मी. नाही पण मी काय म्हणतो माझे जे पैसे मी ते पण मी बोललो तुमच्या सांगण्यावरनं मी ते तेवढा केला होता. तर ते बोलले ठीक आहे. तर आता ते हा लाईनअप करतो 1-2 दिवसांनी कुठेतरी. ते बोललो आता त्याच्याकडे पैसे तर नाहीये, पैसे तर त्यांनी कुठेतरी जमा केले. बोललो ठीक आहे. तर ते बोलतो मटेरियल आहे त्याच्याकडे दुसरा. तर ते आता तो बोलतो 150 मी देतो. तर मी बोललो मला तू माझा जेवढा खर्च झाला आहे त्याच्यावर माझ्या 200 दे तू त्याच्यात एक. तर ते 1-2 दिवसात आता निपटारा होईल त्याचा. चालेल सर. 1-2 दिवसात ते निपटारा झाला. आणि हे असं आहे की त्याला कर्नाटकचे पोलीसवाले पण होते. त्यातनं मटेरियल कुठे गुम झाला. आता तो जे काय त्याच्या, कारण तो त्याच्या अंडरमध्ये आहे तो विराट, पण तो त्याच्याशी मस्ती करू शकत नाही तो. आता कसं आहे की त्याच्यामध्ये